छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये एक नवा चेहरा. अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांच्या डॉक्टर जीवन राजपूत यांच्याबद्दल काय भावना आहेत पाहूयात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये नवनवीन चेहरे आणि जुने चेहरे यावेळेसही दिसत आहेत. त्यामध्ये माझ्या विचारानुसार सुशिक्षित आणि जातीय समाजामध्ये आणि धर्मामध्ये सलोखा ठेवणारे उमेदवार या ठिकाणी यायला पाहिजे आणि नवीन चेहरा या ठिकाणी भेटायला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी असा अपेक्षित धरतो की त्यांनी नवीन उद्योग, नवीन शैक्षणिक संस्था आणि नवीन नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे असे उमेदवार या ठिकाणी मला दिसत आहे. आणि ते सुशिक्षित असून समाजामध्ये मिळणारे जुळणारे आहेत. त्या दृष्टिकोनातून विचार केला असता या ठिकाणी मागचे उमेदवार हे जातीय तडे निर्माण करणारे दिसून आले आणि ते आतापर्यंतही आहेत. त्यामुळे नवीन चेहरा या ठिकाणी आला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. येणारी संभाजीनगरची खासदारकीची लढत सांगायला खूप विचित्र वाटतंय, कारण की सध्या वातावरण महाराष्ट्राचं बघितलं तर खूप वेगळं झालेलं आहे. कोणकोणत्या पक्षात जातो आणि कोणकोणत्या पक्षात येऊन बसतो त्याची सुद्धा काही गॅरंटी राहिलेली नाही. तरी मला तरी वाटतं सध्या अपक्ष म्हणून सध्या डॉक्टर जीवन राजपूत हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून सध्या कार्यरत आहे. तरी मला तरी वाटतं ते अपक्ष म्हणून या कोणत्या ना पक्षाची राहता एक डॉक्टरेट झालेला व्यक्ती संभाजीनगर या खासदारकीसाठी उभा राहील. तरी मला वाटतं की युवा वर्गाने त्याला खूप प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायला हवं, कारण की आजकाल ते 10वी-12वी पास मुलांना, ग्रॅज्युएशनवाल्या झालेल्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. मला तरी वाटतं की डॉक्टर जीवन राजपूत एक एज्युकेटेड आहे, एक डॉक्टरेट झालेलं आहे, असं सरक 10वी नापास नाही आहे. मला तरी वाटतं की त्यांना डॉक्टर जीवन राजपूत यांना भरघोस मतांनी संभाजीनगर या जनतेने निवडून द्यावं ही विनंती करतो. छत्रपती संभाजी